नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आणि यामध्ये जो सिलेबस आहे आपला, त्यामध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पर्सेंटेज बघतो आहोत. आणि पर्सेंटेजचे काही वर्ड प्रॉब्लेम्स मी घेतले आहे याआधी पण, आणि आज सुद्धा आपण काही वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मॅथ्सच्या अभ्यासाला नक्की सुरुवात करा. आपली जी बॅच आहे ती येत्या 22 तारखेपासून म्हणजे 22 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली 2 ते 3 लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. सोबत टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. त्याची जी फीस आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही एनरोल करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आहे, एज इन्कम इज 25% मोर दॅन बीज, बाय व्हॉट पर्सेंट इज बीज इन्कम लेस दॅन एज? अ चे उत्पन्न ब च्या उत्पन्नापेक्षा 25% जास्त आहे, तर ब चे उत्पन्न अ च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे? ठीक आहे. तर काय म्हणतोय हा, तर आपल्याला काय करायचंय, लेट बी चं जे इन्कम आहे ते 100 आहे असं करूया. आणि ए चं इन्कम काय आहे, 125 आहे. ठीक आहे, 25% मोर म्हणजे 100वर 25. ठीक आहे. त्यानंतर आपण आता काय करणार, हे 25% जे म्हणताय ना, 25 डिवायडेड बाय 125 गुणिला 100. 25 100, 25 125 25 5 into 4 is 20. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 20%. ब चे उत्पन्न अ च्या उत्पन्नापेक्षा 20%नी कमी आहे. ठीक आहे. ब चे बीज इन्कम इज लेस दॅन 20%. ओके. लेट बी 100. बी ला आपण असंच घेतलंय की 100 आहे असं म्हणून, कारण एच आपल्याला काय दिलं होतं की 25% मोर आहे म्हणून. ठीक आहे. त्यामुळे 25% मोर म्हणजे काय, 100वर 25% म्हणजे 125%. तर रिक्वायर्ड आपण आहे 25% डिवायडेड बाय 125 गुणिला 100 इज इक्वल टू 20%. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे, द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी इज 1,20,000 and it increased by 10% in the first year, 20% in second year and decreased by 10% in the third year. Find the population at the end of 3 year. एका शहराची लोकसंख्या 1,20,000 आहे आणि ती पहिल्या वर्षी 10%ने वाढते आहे, दुसऱ्या वर्षी 20%ने वाढते आहे आणि तिसऱ्या वर्षी 10%ने कमी होते आहे. तर 3 वर्षाच्या शेवटी लोकसंख्या सांगा. 1,20,000. ठीक आहे, 10%ने कमी म्हणजे नक्की ती 1,20,000. ओके. म्हणजे 12,000. 12,000नी काय होतं, वाढते. म्हणजे 1,20,000 आपण काय करतोय, 12,000 वाढवतोय. म्हणजे किती होणार, 1,20,000 आपण 12,000 वाढवतोय म्हणजे 1,32,000. ओके. हा, हे काय झालं फर्स्ट इयर. सेकंड मध्ये काय म्हणतो, 20%. तर 1,32,000 आपल्याला इंटू 20%. किती होतात आहे, ते होतात आहे 26,400. ओके. मग 1,32 मध्ये आपल्याला 26,400 काय करावे लागेल, ऍड ऑन करावे लागेल. म्हणजे किती होणार आहे, 1,58,400. ठीक आहे, हे काय झालं सेकंड इयरची गोष्ट. आता आपल्याला थर्ड इयर मध्ये काय म्हणतोय, 10% डिक्रीज होते आहे. ठीक आहे. काय होतं, 10% डिक्रीज होते आहे. 1,58,400 गुणिला 10, 15,840. ठीक आहे. मग काय करायचं, 1,58,400 मायनस 15,840 म्हणजे किती असणार आहे, 1,42,560. म्हणजे 1,42,560 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे थोडंसं लवकर आणि शॉर्टकट आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल.
चला. नेक्स्ट प्रश्न आहे, अ स्टुडंट स्कोर्ड 40% मार्क्स इन द फर्स्ट एक्झाम, 60 मार्क्स इन सेकंड. द मॅक्झिमम मार्क्स इन बोथ एक्झाम्स आर द सेम. व्हॉट इज हिज ॲव्हरेज पर्सेंटेज? एका विद्यार्थ्याने पहिल्या परीक्षेत 40% आणि दुसऱ्या परीक्षेत 60% गुण मिळवले, तर दोन्ही परीक्षांमध्ये कमाल गुण समान आहेत, तर त्याची सरासरी टक्केवारी किती असणार आहे? तर जेव्हा आपल्याला सरासरी टक्केवारी येते, तर आपण काय सरासरीचा फॉर्म्युला वापरतो, फक्त A+B/2. हा ना. येस. तर आपलं सरळ उत्तर निघतं आहे किती? 50%. मग त्याची सरासरी किती असणार आहे? 50% असणार आहे. कधी कधी पर्सेंटेजचे प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीने पण विचारले जातात. आता बघा, बघताना हा जो क्वेश्चन आहे हा थोडा मोठा वाटतोय, भरगच्च वाटतोय, पण कधी कधी काय असते, ते भरगच्च वाटणारे क्वेश्चन्स पण खूप इझिली आपण सॉल्व्ह करू शकतोय. चालेल. नेक्स्ट प्रश्न आहे, Shopkeeper marks his goods 40% above cost price and allows two successive discounts of 20% and 10%. Find his profit or loss percent. दुकानदार त्याच्या वस्तूला खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त चिन्हांकित करतो आणि 20% आणि 10% अशा सलग दोन सूट देतो. त्याचा नफा किंवा तोटा आपल्याला काढायचा आहे. किती पर्सेंट मध्ये आहे ते काढायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय म्हणतो आहे, 140 म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं, 100वर 40% म्हणजे 140. त्यामध्ये आपल्याला 40% तो काय करतोय, सॉरी 20% सूट देतोय ना. 20%, 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे 28. ठीक आहे. 140 - 28 किती होतात? 112. ओके. मग 112वर तो काय करतोय? 10%चा सूट देतोय. म्हणजे किती? 112चं 10%, 11.2. 112 मधून आपल्याला हे 11.2 जे आहे ते मायनस करायचे आहेत. म्हणजे किती येणार आहे? 100.8. ठीक आहे. म्हणजे किती झालं? आता आपण किती घेतलं? तर लेट आपण 100 घेतोय, म्हणजे 0.8%चं काय झालं? नफा झालेला, प्रॉफिट. 100 घेतलं होतं आपण, लेट 100. त्यानंतर 140 हे झालं होतं. ठीक आहे, प्रॉफिट. त्यानंतर 20 डिस्काउंट झालं 140वर, त्यानंतर 10%. ठीक आहे. मग त्यांचं प्रॉफिट काय आहे? 100.0 प्रॉफिट. ठीक आहे. म्हणजे 100वर 0.8%चं काय झालेलं आहे? आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, ए सॅलरी इज 20% मोर दॅन बीज. इफ ए सेव्स 1200 विच इज 10% ऑफ हिज सॅलरी, देन फाईन बीज सॅलरी. अचा पगार बच्या पगारापेक्षा 20% जास्त आहे. जर त्याच्या पगाराच्या 10% म्हणजे 1200 रुपये वाचवत असेल, तर चा पगार शोध. 20% मोर दॅन बीज, तर ए ची सॅलरी, तरी पण सॅलरी तो काय करतोय? 1200 रुपये वाचवतोय है ना. ओके. विच इज 10% ऑफ हिज सॅलरी. 10% म्हणजे काय? 0.10 है ना. तर इंटू एस ए, आपण एस ए घेऊया. ठीक आहे. 1200 रुपये आहेत. मग एस ए किती येणार? 1200 डिवायडेड बाय 0.10, म्हणजे काय येणार आहे? त्याची सॅलरी 12,000 रुपये येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला बीचं करायचं आहे ना. तर फॉर एस ए इज इक्वल टू किती म्हणतो? 20% म्हणतो, एस बी प्लस 0.20 गुणिला एस बी, म्हणजे किती होणार आहे? आता आपण 12,000 म्हणजे एसी ची व्हॅल्यू, 1.20 जे आहे ते बी ची व्हॅल्यू है ना. त्यानंतर एस बी 12,000 डिवायडेड बाय 1.20, म्हणजे किती येणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर येणार आहे 10,000 रुपये. बघा, याची सॅलरी जे 10%ने हे झाली, त्यामुळे ते 12,000 आली. त्यानंतर बी ची जी सॅलरी आहे ती 1200 होऊन 20%च्या याच्यामध्ये आहे ना, त्यामुळे ते तेवढं झाले. ओके. येस. चला. समोरचा प्रश्न आहे, द प्राइस ऑफ राईस इज
increased by 25%, sorry, 20, yes, a family reduced its consumption by 20%, then find the percentage increase and decrease in the expenditure. तांदळाच्या किमतीत 25%ने वाढ होते आहे तर एका कुटुंबाने त्याचा वापर 20% कमी केला. त्याच्या खर्चात किती टक्के वाढ आणि कमी झालेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. ओके. 25% मायनस आपल्याला तो फॉर्म्युला ए मायनस बी है ना, इंटू ए मायनस बी मायनस ए इंटू बी डिवायडेड बाय 100. ओके. तर 25 - 20 मायनस 25 × 20 डिवायडेड बाय 100 किती येणार आहे? ते येणार आहे -15%. म्हणजे आपलं काय झालं आहे? 15% आपलं डिक्रीज झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 15% असणार आहे. ओके. कांद्याच्या किमतीमध्ये किती खर्चात त्या खर्चामध्ये किती टक्के कमी झालेलं आहे? 15% काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. ओके. नेट इफेक्ट अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, इन अन एक्झामिनेशन अ कॅन्डिडेट secured 30% मार्क अँड फेल्ड बाय 30 मार्क्स. अनदर secured 40% अँड गॉट 20 मार्क्स मोर दॅन द पास मार्क्स. फाइंड द मॅक्झिमम मार्क्स. एका परीक्षेत काय झालंय, एका उमेदवाराला 30% गुण मिळाले आणि ते 30 गुणांनी अनुत्तीर्ण झालेला आहे. तर दुसऱ्याला 40% गुण मिळाले आणि त्याला उत्तीर्ण होण्याच्या गुणापेक्षा 20 गुण जे आहे ते जास्त मिळाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गुण आपल्याला शोधायचे आहे. चला करून बघा सगळ्यांनी. हा. आता आपण बघूया, एम घेऊया मॅक्झिमम मार्क्स साठी आणि पास साठी आपण पी घेऊया. ठीक आहे. 30%नी झालाय 0.30 m इज इक्वल टू पी मायनस 30. ठीक आहे. इक्वेशन हे 1 घेऊया. त्यानंतर काय म्हणतो, 40% मार्क्स आणि 20 मार्क्स त्याला पुन्हा पाहिजे होते. ठीक आहे. 0.40 m मायनस इज इक्वल टू पी मायनस पी प्लस 20. हे काय सेकंड इक्वेशन आहे. दोन्ही इक्वेशन ऍड ऑन करा म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 0.30 m प्लस 30 इज इक्वल टू 0.40 m मायनस 20. ठीक आहे. तर मग एमच्या जागेस आपण काय करणार आहोत? 30 इज इक्वल टू 0.10 m मायनस 20. हे मायनस करायचं ना 30 आणि 40 मधनं. ठीक आहे. मग हे 50 येतील. 0.10 m आणि एम ची व्हॅल्यू किती येणार आहे? आपली 500 येणार आहे. बघा, म्हणजे टोटल मार्क्स एक्स पास मार्क जे आहे 30% आहे एक्सच्या पी मायनस 30. हे पहिलं झालं. नंतर सेकंड इक्वेशन आहे 40% ऑफ एक्स पी प्लस 20 आणि सरळ मग आपल्याला 1 इक्वेशन आणि 2 करून आपल्याला सरळ उत्तर आपल्याला निघते आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 500 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज बाय 5% एव्हरी इयर इफ इट्स प्रेझेंट पॉप्युलेशन इज 1 लाख. फाइंड द पॉप्युलेशन आफ्टर 3 इयर्स. एखाद्या शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते आहे. जर त्याची सध्याची लोकसंख्या 1 लाख असेल तर त्यांनी 3 वर्षांनी लोकसंख्या किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. जे मी आता तुम्हाला सांगितलं होतं तशाच पद्धतीने करूया. 1 लाख गुणीला 5% वाढलेली. ओके. 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे किती झाले? 5,000. मग 1 लाखावर 5,000 ऍड ऑन. ठीक आहे. मग त्यानंतर हे फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर 1,05,000 मध्ये परत 5%. 2 शून्य 2 शून्य 1050 इंटू 5 म्हणजे 5,250. हे सुद्धा आपण 1,05,000 ऍड करणार आहोत. 5,250 किती असणार मग ते? प्लस 5,250 म्हणजे 1,10,250. हे काय थर्ड इयरची आहे. ते ऍड करा मग. फर्स्ट इयर सेकंड इयर. ओके. थर्ड इयर आपल्याला काढायचं आहे. 110,250 इंटू 5 पॉईंट डिवाइड बाय 100. ओके. एक मिनिट. तर 1,10,250 गुणिला 5% आपल्याला काढायचे आहेत. त्याचे किती होतात आहे? 5,512.5. ठीक आहे. 110,250 मायनस 5,512.5 म्हणजे किती? मायनस नाही, आपल्याला ऍड करायचं आहे. सॉरी. 1,115,773 आपलं उत्तर असणार आहे. हा ना. ओके.
ठीक आहे, या सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 1,15,763. प्रत्येक वर्षी आपण 5% ते वाढवतो आहे, त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या अमाऊंट मध्ये आपण काय करतो ते ऍड ऑन करते जातो आहोत. ठीक आहे, चला. नेक्स्ट प्रश्न आहे, अ मॅन स्पेन 80% ऑफ हिज इन्कम इफ हिज इन्कम इन्क्रीज बाय 25% अँड हिज एक्सपेंडिचर इज इन्क्रीज बाय 20%, फाइंड द पर्सेंटेज चेंज इन हिज सेव्हिंग. एक माणूस त्याच्या उत्पन्नाचा 80% खर्च करतो, जर त्याचे उत्पन्न 25% वाढले आणि त्याचा खर्च 20% वाढला, तर त्याच्या बचतीत टक्केवारीतील बदल शोध. आता आपण त्याची इन्कम जी आहे ती 100 मोजूया आणि एक्सपेंडिचर जो आहे तो 80 घेऊया, कारण तो इन्क्रीज होत आहे ना 20%. ठीक आहे, सेव्हिंग्स त्याची 20 आहे. ओके, आणि न्यू इन्कम त्याची किती आहे? 125%, कारण ते इन्क्रीज होते 25%. ओके, आणि न्यू एक्सपेंडिचर काय आहे, तर तो 20% इन्क्रीज होत आहे. ओके, तर 80 वर जे आहे ते किती होतात न्यू एक्सपेंडिचर? ते होणार 96. आणि न्यू सेव्हिंग काय होणार मग? 29. ओके, तर मग सरळ सरळच आपलं आहे 29 - 20 डिवाइड बाय 20 इंटू 100. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 45% येणार आहे. त्याने किती पर्सेंट सेव्हिंग केलेली आहे? चेंज किती झालंय सेव्हिंग मध्ये? ती 45% काय झालंय सेव्हिंग मध्ये चेंज झाली, म्हणजे इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 45% असणार. ओके. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल पर्सेंटेजचे वर्ड प्रॉब्लेम. आता आपण येत्या दिवसात नवीन युनिट सुरू करणार आहोत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ बघत राहा. आणि येत्या 22 सप्टेंबरला आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत, त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.